संगमनेर तालुक्यातल्या टंचाईग्रस्त सोनेवाडीच्या संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी पाणी द्या अशा घोषणा देत संगमनेर पंचायत समितीवर मोर्चा नेला। रिकामे हंडे घेऊन आलेल्या आक्रमक महिलांनी अधिकाऱ्यांसमोर हंड्यांचा ठणठणाट केला। सोनेवाडीचे सरपंच पांडुरंग गोमासे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। आमच्या गावामध्ये आजपर्यंत बोजापूर धरणाचं पाणी सुटल्यामुळे टँकर चालू नव्हता। 23 तारखेला आम्ही प्रस्ताव 23/3 ला प्रस्ताव या ठिकाणी सादर केला ग्रामपंचायत मार्फत। तर त्यांनी सांगितलं की तुमचा प्रस्ताव आल्यानंतर आम्हाला सर्व अधिकारी तहसीलदार साहेबांना आणि बीडीओंना दिलेली जाग्यावर प्रस्ताव सादर करताना त्यांनी सांगितलं की तुमचा टँकर 2 दिवसामध्ये चालू होईल म्हणून। तर 23 तारखेपासून तर आजपर्यंत आमचा एकही टँकर चालू झाला नाही गावठाणामधला। दुसरी गोष्ट अशी की जे वस्त्यांवरती टँकर चालू आहे त्या टँकरचे वाढीव प्रस्ताव आम्ही सादर केलेले। आमच्या 3 वस्त्यावरती दररोज एक टँकर चालू आहे। 3 वस्त्यावरती दिसाड एक खेप पडते। आज एक वस्तीवरती, दुसऱ्या दिवशी एक वस्तीवरती, तिसऱ्या दिवशी एक असा एक टँकर PWDचा चालू आहे 9000 लिटरचा। तर ते पाणी पुरत नाही, माणसांना तर नाहीच पुरत पण जनावरांना पुरत नाही। पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या त्वरित टँकर सुरू करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। तहसीलदार साहेबांशी एवढ्याच आपण संपर्क साधला ते म्हणून आता टँकर मंजूर झालेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत टँकर आपल्याला येण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी मग हे कसे म्हटले मग टँकर उद्यापर्यंत भेटेल म्हणून तुम्हाला? टँकर भेटेल आज संध्याकाळी आला तर मग उद्यापर्यंत आपल्याला। बरं का अशी वेळ काय यावी इथे येण्याची? पण आमचा प्रस्ताव लेट झाला का तुमच्याकडे? लेट तर झालाच नाही ना। प्रस्ताव या कार्यालयाची छाननी केली, तहसीलला पण गेला, तहसील पण मंजूर पण झाले, फक्त आता कलेक्टर कचेरीमध्ये आपण टँकरची मागणी केलेली आहे। आज संध्याकाळी येण्याची शक्यता। सी मूव्हीज एन न्यूज साठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।